श्री स्वामी समर्थ. आपलं नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात. बघा मंगळवार बुधवारचा व्हिडिओ ह्या. आणि मस्त भाजीला निघालो. थंडी एवढी वाढलेली आहे, उलट दिवसा ऊन पडतं आणि रात्रीची थंडी वाजती. म्हटलं ड्युटीहून आले लवकर, म्हटलं चला भाजीपाला घेऊन येऊ, 2-4 भाज्या घेऊन येऊ म्हटलं. आणि भाजीला गेलो, जो पाहिजे तो भाजीपाला घेतला. किळी वगैरे होत्या, पण उपवास तर राहताच, पण म्हटलं नको, थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळं काय किळी घेतली नाही, भाजीपाला घेतला जो पाहिजे तो आणि आलो घरी. बघा आपल्या टेरेसवरचा आपण थोडा व्हिडिओ घेतला. एकदम रोड टचच आहे, काय जास्त लांब नाही, जवळच आहे. म्हटलं मग कधी दाखवलं नाही तर वरती गेले, टाकीत पाणी म्हणजे बघायचं होतं. आम्ही गेलो वरती, मग व्हिडिओ घेतला वरचा. लक्षात आलं, म्हटलं छान दिसतो हायवे वगैरे, इथून आपली यूट्यूब फॅमिलीला दाखवा म्हटलं. मग आणि कडानं शेती पण आहे बघा, एकदम जवळ आहे, हिरवीगार शेती. सध्या पाणी वगैरे पावसाळा जास्त झालेला आहे त्याच्यामुळे छान झाडं वगैरे दिसते, आणि असे झाडं वगैरे दिसले तर एकदम मस्त वाटतं आपल्याला. आणि मग व्हिडिओ घेतला, खाली आलो, आणि मग म्हटलं आज आपण फॅमिलीसोबतच व्हिडिओ दाखवा, कारण रोज रोज नेहमी ते पण बरं नाही वाटत. इथून पुढं आपण सगळ्यांसोबत व्हिडिओ घेणार आहे. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, सबस्क्राईब करत जा. बघा कसे नारळाचे झाडं पण आहे तिथं. शेती म्हणजे खूप छान शेती आहे तिथं. आता म्हटलं उद्यापासून पण 1-2 दिवस व्हिडिओ टाकायला जमतक नाही, कारण घरात पण आवरायचं आहे आपल्याला सगळं, नाही तर मग दावा. बघा आमच्या आज फॅमिलीसोबत जेवताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. आज पहिली वेळ आहे. बोला पाहुण्या रावळ्यासोबत. रामकृष्ण हरी माऊली. या पहिल्यांदाच आज शेवते खायला बोलते तुम्हाला. 8 वाजले संध्याकाळचे. आज कोणता वार आहे? गुरुवार. बघा अशी बुद्धी होत चालली, वार कोणता आहे तो पण लक्षात नाही. गुरुवार आहे आज. गुरुवार संध्याकाळचं मस्त शेवते गेले, कोथिंबीर पण होती ताजी. शेवते, काही मेथीची भाजी, पोळी, शेवते, फरसाण. पहिला व्हिडिओ तर केला आपण तेव्हा शेवते दाखवले होते. तुम्हाला माहीतच नाही काय चालू आहे व्हिडिओमध्ये. पहिला व्हिडिओ मधलं काही माहीतच नाही काय चालू आहे, काय घेते. पण आज म्हटलं आज सुरुवात करावं. व्हिडिओ तेच असेल नक्की. बघा कुठं नाही तयारच. आता व्हिडिओ बघितलं सबस्क्राईब करत जा बरं का. आपण लय जण व्हिडिओ बघतो, पण काय थोडं सपोर्ट करा, सबस्क्राईब करत चला. चला, तुम्हाला जेवायच नाही का? आमचं एक जण यायला नाही म्हणतं व्हिडिओ मध्ये. पण तुम्हाला तरी कशी व्हिडिओ बघायला, एकटीचीच व्हिडिओ बघायची म्हटल्यावर चांगलं झाले. शेवटी मेथीची भाजी घ्यायची का? शेवट्यामध्ये तेल असलं तर सांगले का? शेवटे जर केले तर तेलच चांगलं लागतं, बिना तेलाची शेवटे चांगले वाटतच नाही. हिवाळ्यामध्ये तर सगळ्यात चांगले. तिनं आता खाल्लं होतं 5 वाजता, त्याच्यामुळं
हे कसं आहे चांगले चांगले आले शेवटी. जेवणच जाईना का मग काय माहिती. मी थोडी सुकी केली होती राहिलेली भाजी. तिखट नाही मापा द्या. बाजरीची भाकर पाहिजे होती. बाजरी आणून दळून आणावं लागत. आता सुतूक पण पडलेलं आहे ना. सुतकाचं पीठ संपवलं पाहिजे. 2-4 किलो दळून आणलं आज मग. कारण नंतर नैवेद्य दाखवावं लागतं संक्रांत झाल्यावर. थोडंसं दळून आणलं म्हणलं, जास्त दळून आणलं नको. ताजे शेवते नाही आवडत बरं का. पण तुम्हाला आज पहिल्यांदा फॅमिली व्हिडिओ दाखवायचा होता. म्हणजे चला आपण थोडं तरी खाऊ. मला हे शेवते शिळे जास्त आवडतात. शिळे भारी लागते. शिळे तव्यावर मस्त गरम करायचे, तेल टाकून कडक करायचे, लय भारी लागते. पण बाजरीची भाकर पाहिजे होती आज. हे आता हे 2-4 दिवसासाठी दळून नाही आणलं. सकाळी आला होता का कशाचं आलं? नको धुवा लागेल ना आता दहाव्याच्या वेळेस. आधीच तेल लावून घेतलं, कुठं जायचं नाही काही. एवढं तेल लावलं. तेल पण पाहिजे डोक्याला. तेल जर नसतं ठेवत कोंडा होतो मग. ए चल ना. एक जण जेवा मग. मग ते तिकट नाही तुम्हाला कसं काय? सर्दी झालेली मला. तुम्हाला कापरा फरक नाही पडला? किती टक्के फरक पडला कालच्यापेक्षा? 50%. मग भीमशेनी कापूर आहे ना. सर्दी ज्याला जर झाली ना त्याने भीमशेनी कापूर घ्यायचा. पण भीमशेनीच कापूर पाहिजे. आणि एक वडी घ्यायची आपली आणि कॉटनच्या कपड्यामध्ये तिची बारीक भुगा करायचा आणि गाठण बांधायची, श्वास घ्यायचा. अर्धा तास करा तुम्ही असं, लगेच सर्दी जाती ताबडतोब. 1 तासात कशी सर्दी असू द्या. भीमशेनी कापूर घ्यायचा आणि कागदात म्हणजे कॉटनच्या कपड्यात बांधायचा, श्वास घ्यायचा, नाकाला जोड लावायचा. ती जसं जसं आपण श्वास घेतो त्या कपड्याचा वास येतो, याचा वास येतो ना कापडाचा, सर्दीला फरक पडतो. आमच्या घरचेच औषध आहे. म्हणजे सर्दी झाली का पहिलं कापूर. प्रत्येक वेळेस घरातले सगळे व्हिडिओ, स्वयंपाकाचे, देवाचे, कधी कधी आपलं असे पण व्हिडिओ पाहिजे. कारण यांचा माझा टाईम मग कधी कधी लेट येते, त्याच्यामुळे जेवताना व्हिडिओ निघतच नाही. आम्हाला दोघींनी शेवटी लय आवडतं. पहिला विषय निघला शेवटी करताना. सकाळचा नाश्ताच मिटला म्हणजे डायरेक्ट शेवटी. आज पाणी नव्हतं, पाणी गेलं होतं.